नमस्कार मित्रांनो. मिथुन राशीच्या चतुर्थ स्थानामध्ये रवी, बुध आणि शुक्र या तिन्ही ग्रहांची युती केतू बरोबर होणार आहे सप्टेंबर महिन्यात. त्याचप्रमाणे सप्टेंबर या संपूर्ण महिन्यामध्ये मिथुन राशीचा नंबर 1 चा जो अशुभ ग्रह आहे मंगळ, जो की तुमच्याच राशीमध्ये म्हणजे मिथुन राशीमध्येच भ्रमण करणार आहे. अर्थात चतुर्थ जे स्थान आहे ते मातेच्या संदर्भात समजलं जातं, तुमच्या घरच्या ज्या व्यक्ती आहेत, फॅमिलीच्या संदर्भात समजलं जातं. हे जे ग्रह आहेत त्यांचं केतू बरोबरची युती आणि इतरही जे ग्रह आहेत त्याचा संपूर्ण जे प्रभाव परिणाम आहेत हे सप्टेंबर महिन्यामध्ये कशा प्रकारचे राहतील, त्याचप्रमाणे ग्रहांचे योग आहेत त्याचे प्रभाव कशा प्रकारे राहतील, या सर्व संदर्भातले खुलासेवर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर सर्वात सुरुवातीला आपण विचार करू की तुमचं जे स्वास्थ्य आहे शारीरिक आणि मानसिक हे नेमकं कशा प्रकारचं असेल. जसे की तुमच्या राशीचा जो स्वामी आहे बुध, जो की तुमच्या द्वितीय स्थानामध्ये भ्रमण करतोय, 4 तारखेनंतर तृतीय स्थानात भ्रमण करेल आणि दिनांक 24 तारखेनंतर हा तुमच्या तृतीय स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. याचप्रमाणे तुमच्या राशीमध्येच मंगळ सुद्धा भ्रमण करणार आहे. मंगळ हा तुमच्या राशीचा षष्टेश आहे, त्याचप्रमाणे जो अष्टमेश आहे शनी, जो की तुमच्या भाग्यस्थानामध्ये वक्री आहे. तर या सर्वांचा एकंदरीतच विचार करायचा झाला तर या संपूर्ण महिन्यामध्ये तुम्ही बऱ्याच प्रमाणात ऍक्टिव्ह असणार आहात. म्हणजे बऱ्याच प्रमाणात तुम्ही काम तसं पण पाहिलं तर तुमच्या राशीच्या मनामध्ये बऱ्याच प्रकारचे प्लॅनिंग भरपूर असतात. बरंच काम तुम्हाला एकदम करायचं असेल तर साधारणतः उत्साहाची जी घाई म्हणतो ती घाई तुमच्या मनामध्ये असतेच आणि मनामध्ये बऱ्याच प्रमाणे विचार गडबड थोडासा गोंधळास्पद परिस्थिती असते बऱ्याच वेळेस आणि त्यामुळे तुमचे मूड स्विंग सुद्धा होतात. तर अशाच प्रकारचा काही अनुभव तुम्हाला या महिन्यामध्ये येणार आहे. परंतु त्याचा चांगला भाग हा की तुम्ही प्रत्यक्ष कामं करायला लागणार आहात. कारण तुमची जी रास आहे ती प्रत्यक्ष कामं करण्यात किंवा जास्त काम मेहनत केली तर लवकर मलूल होते किंवा थकून जाते. तर तसा अनुभव या महिन्यामध्ये अजिबात येणार नाही. त्यामुळे जी कामं अडकलेली आहेत, जी कामं पूर्ण होत नाहीत, जी कामं करण्याकरता शारीरिक मेहनतीची गरज आहे, अशा प्रकारची कामं तुम्ही या महिन्यात करणार आहात. तुमचं फिरणं वगैरे, ट्रॅव्हलिंग वगैरे बऱ्याच प्रमाणात होणार, जास्त होणार. जी कामं तुमची अडकलेली आहेत, पूर्ण होत नाहीत, प्रलंबित आहेत किंवा डॉक्युमेंटेशन, कमिटमेंट, प्रॉमिसेस या सर्व संदर्भातली जी कामं आहेत, ती तुमची या महिन्यामध्ये होणार आहेत किंवा तुम्ही पूर्ण करण्याकडे तुमचा कल राहील. त्यामुळे या महिन्यामध्ये तुम्ही बऱ्याच प्रमाणात ऍक्टिव्ह राहील. इथे फक्त एकच गोष्ट आहे की शारीरिक दुखापतीचे प्रसंग वगैरे येऊ शकतील. तर थोडीशी काळजी घ्या. लागणं, कापणं, खरचटणं अशा प्रकारच्या काही छोट्या-मोठ्या त्रास होऊ शकतील. त्या ठिकाणी थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे. मात्र हा संपूर्ण महिना हा बराचसा तुमच्या धावपळीचाच असाच दिसून येणार आहे. जर का शारीरिक व्याधीच्या संदर्भातला तुमचं कुठलं समजा मेडिकल हिस्ट्री असेल, त्या संदर्भातले काही समजा सिम्प्टम्स किंवा लक्षणं दिसतील, त्यावर थोडं काम करणं गरजेचं राहील. यानंतर आपण चर्चा करणार आहोत तुमचा आर्थिक स्तर नेमका कशा प्रकारचा असेल. जसं की तुमच्या राशीच्या द्वितीय स्थानामध्ये जो बुध आहे, हा बुध भ्रमण करत आहे. दिनांक 5 तारखेनंतर तो तृतीयात भ्रमण करणार. पंचमेश जो शुक्र आहे, चतुर्थात भ्रमण करतोय. 19 तारखेनंतर पंचमात भ्रमण करणार आहे आणि तुमच्या राशीचा जो अष्टमेश आहे शनी, जो की तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करतोय, वक्री आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो लाभेश आहे मंगळ, हा तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करणार आहे. अजिबात काळजी करू नका. या महिन्यामध्ये आर्थिक स्तर हा तुमचा अतिशय उत्तम राहील. खास करून 20-22 तारखेनंतर बऱ्याच प्रमाणात तुम्हाला त्याचे चांगले उत्तम अनुभव येणार आहेत. जी तुम्ही कामे याच्या आधी केलेली असेल त्याचे सुद्धा काही चांगले लाभ तुम्हाला मिळतील. याचप्रमाणे जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले उत्तम लाभ तुम्हाला मिळतील आणि यापूर्वी जर का तुम्ही काही गुंतवणूक केलेली असेल तर त्याच्या संदर्भातले काही चांगले लाभ तुम्हाला 20-22 तारखेनंतर निश्चितच चांगले मिळतील. तर एकंदरीत सांगायचं झालं तर आर्थिक आघाडीवर या महिन्यामध्ये म्हणजे सप्टेंबर महिन्यामध्ये तुम्हाला काहीही प्रॉब्लेम येणार नाही. यानंतर गृहसौख्याबद्दल सांगायचं झालं तर गृहसौख्याबद्दल इथे एक गोष्ट महत्त्वाची आहे की तुमचं चतुर्थ स्थान जे मी सुरुवातीला सांगितलं, या स्थानामध्ये रवी, बुध, शुक्र आहेत आणि केतू सुद्धा आहेत आणि रवी, बुध, शुक्राची युती केतू बरोबर सुद्धा होणार. तर इथे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे घरातल्या ज्या व्यक्ती असेल त्यांच्याबरोबरचं जे इंटरॅक्शन असेल ते थोडंसं वेगळं राहील. थोडेसे वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. त्या ठिकाणी थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. तुमची जी रास आहे ती भावुक आहे. छोट्या-मोठ्या शब्दाने सुद्धा लवकर दुखावली जाते. तर असं काही जर 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 का असे काही प्रसंग आले, धीरोदात्तपणे त्याचा सामना करणं गरजेचं आहे राहील आणि तुमची जी रास आहे तो थोडीशी ऍडजस्ट करायला सुद्धा तयार होते. तर ऍडजस्टेड नेचर जर का दाखवलं तर काही घरचे ज्या वातावरण त्याचं स्फोटक वगैरे होणार नाही. तर तिथे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. मात्र घरातल्या ज्या व्यक्ती असेल त्यांच्या आरोग्याकडे मात्र लक्ष द्यावं लागेल. आरोग्याच्या त्यांच्या संदर्भातले काही त्रास या महिन्यामध्ये जास्त प्रमाणात डोकं वर काढू शकतील. त्या ठिकाणी लक्ष द्या. ही गोष्ट थोडीशी महत्त्वाची राहील. याचप्रमाणे लव्ह लाईफ बद्दल सांगायचं झालं तर तुमच्या राशीचा जो पंचमेश आहे शुक्र, जो की चतुर्थात भ्रमण करतोय, दिनांक 19 तारखेनंतर पंचमामध्ये भ्रमण करणार आहेत. अजिबात काळजी करू नका. गेल्या साधारण 1-1.5 महिन्यामध्ये तुम्हाला जाणवलं असेल की ज्यांच्या तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल त्यांच्यावर थोडंसं दूर गेलेलं असेल, त्यांच्याबरोबर ज्या म्हणतात वादविवादाचे प्रसंग निर्माण झालेले असेल, या महिन्याच्या साधारण 20-22 तारखेनंतर बऱ्याचशा गोष्टी मार्गी लागतील. तुमच्या दोघांमधले जे हार्मनी आहे ते खूप चांगल्या प्रकारचे दिसून येईल. जर काही नवीन रिलेशनशिप बनवायची असेल तरी सुद्धा या महिन्यामध्ये गोष्टी त्या बऱ्याचशा तुमच्यासाठी फेव्हरेबल असू शकतील. त्याच्यामुळे काळजी करू नका. ज्या गर्भवती महिला आहेत
त्यांच्यासाठी सुद्धा थोडंसं आरोग्याकडे लक्ष द्या. मात्र मगाशी जे तुमच्या राशीबद्दल बऱ्याच प्रमाणात तुमचा या महिन्यामध्ये धावपळ होणार आहे. धावपळीकडे लक्ष द्या. मनाच्या भावभावनांकडे लक्ष द्या. ही गोष्ट थोडीशी ज्या गर्भवती महिला त्यांनी सांभाळणं गरजेचं राहील. जे विद्यार्थी वर्ग आहे त्याच्यासाठी हा कालावधी आहे तो बराचसा व्यवस्थित राहील. काही काळजी करू नका. वैवाहिक जीवनाबद्दल सांगायचं झालं तर तुमच्या राशीचा जो सप्तमेश आहे गुरु, जो की तुमच्या व्ययस्थानामध्ये भ्रमण करतो आहे, तर साधारणतः गेल्या 2-3 महिन्यात तुम्ही बघितलंच असेल, तर जे वैवाहिक जोडीदार आहेत थोडेफार त्यांच्या विचारांमध्ये त्यांच्या काळजीमध्ये राहत दिसेल. त्यांच्यात थोडंसं आरोग्याकडे लक्ष द्या. थोडंसं तुमच्यामध्ये एक दुरावाज होतोय, की अशा प्रकारची काळजी निर्माण होईल. पण तो काळजी करू नका. त्याचा फारसा मोठा परिणाम होणार नाही. यामध्ये खास करून जो मंगळ तुमच्या राशीमध्ये भ्रमण करतो, तो सप्तम दृष्टीने तुमच्या सप्तम स्थानाला पाहतोय. इथे थोडंसं तुम्हाला जाणवेल, की थोडंफार तुमच्या दोघांमध्ये जी नॉर्मल हार्मनी आहे ती व्यवस्थित दिसत नाही. पण त्याचा फारसा मोठा परिणाम तसा काही होणार नाही. याचप्रमाणे जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भात सांगायचं झालं का, तर कार्यक्षेत्रा संदर्भात थोडंसं जास्त मेहनत करावी लागेल. थोडंसं जास्त फिरणं वगैरे होईल. तेच होईल. बाकी एकंदरीत सांगायचं झालं तर या संपूर्ण महिन्यामध्ये खास करून जो तुमचा फोकस राहायला हवा किंवा जे तुमचं लक्ष राहायला हवं, की ज्या संदर्भात तुम्हाला जास्त थोडासा त्रास किंवा अडचणी जाणवतील, ते पहिली म्हणजे तुमची धावपळ, गडबड किंवा थोडंसं आरोग्य आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे म्हणजे घरातल्या ज्या व्यक्ती असतील त्यांच्याबरोबर तुमचं असणारं इंटरॅक्शन किंवा वास्तुसुख किंवा गृहसौख्य ज्याला आपण म्हणतो, त्या संदर्भात थोडंसं अलर्ट राहणं गरजेचं राहील. यानंतर आपण चर्चा करणार आहोत ग्रहयोगांबद्दल. डे टू डे लाईफवरती जे ग्रहयोग आहे त्याचा प्रभाव परिणाम नेमका कशा प्रकारचा असेल? जसं की दिनांक 3 तारखेला नेपच्यून आणि मंगळाचा केंद्रयोग होणार आहे. मंगळ जो की तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करतोय, जो नेपच्यून तुमच्या 10व्या स्थानामध्ये भ्रमण करतोय. दोघांचा केंद्रयोग होणार आहे. लागणं, कापणं, खरचरणं किंवा थोडंसं जास्त प्रमाणात शारीरिक त्याच्या संदर्भातला त्रास होणं, असे काही अनुभव तुम्हाला येतील, तर थोडंसं तुम्ही सतर्क राहणं गरजेचं राहील. याचप्रमाणे दिनांक 4 तारखेला शुक्र आणि केतूची युती होणार आहे तुमच्या चतुर्थ स्थानामध्ये. इथे घरातल्या ज्या महिला वर्ग असतील, त्यांना स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले छोटे-मोठे त्रास या दरम्यान येऊ शकतील. याचप्रमाणे दिनांक 7 तारखेला हर्षल आणि बुधाचा केंद्रयोग होणार आहे. बुध जो की तुमच्या तृतीयात भ्रमण करतो. त्याच्याबरोबर व्ययातला जो हर्षल आहे, हा केंद्रयोग करणार आहे. तर साधारणतः कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट प्रॉमिसेस यापासून थोडंसं लांब राहणं गरजेचं राहील. स्वतःच्या आरोग्याकडे सुद्धा थोडंसं लक्ष देणं महत्त्वपूर्ण राहील. मनाजोगत्या घटना घडणं या दरम्यान थोडंसं कठीण राहील. तुमचे अंदाज चुकू शकतील. याचप्रमाणे दिनांक 15 तारखेला गुरु आणि शुक्राचा त्रिकोण योग होणार आहे. गुरु जो की तुमच्या व्ययात भ्रमण करतोय, जो शुक्र तुमच्या चतुर्थात भ्रमण करतोय. दोघांचा त्रिकोण योग शुभ फलदायी असाच असणारा घरातल्या व्यक्तींबरोबर नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. घरातल्या व्यक्तींकडे बाहेर फिरला जाण्याचा संभवते. त्याचप्रमाणे घरातलेच काही शुभ कार्य होतील. घरात काही नवीन वस्तू येण्याचा योग सुद्धा संभवतो. तो गुरु शुक्रचा जो त्रिकोण योग आहे, हा तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. याचप्रमाणे दिनांक 18 तारखेला शनी आणि बुधाचा प्रतियोग होणार आहे. शनी जो की तुमच्या भाग्यस्थानात आहे, वक्री आहे आणि जो बुध तुमच्या तृतीयात भ्रमण करतोय. दोघांचा प्रतियोग थोडंसं मानसिक ताणतणावाखाली थोडंसं जाऊ शकाल आणि तुमच्या राशीला तर वेगळं काही सांगायला नको. छोट्या-मोठ्या गोष्टी सुद्धा तुमच्यासाठी फार मोठ्या घटना होऊन जातात. तर त्या ठिकाणी लक्ष द्या आणि पण भावनेच्या आहारी जाऊन चुकीचे निर्णय मात्र या दरम्यान घेऊ नका. स्ट्रेस, टेन्शन थोडंसं जाणवेल. यानंतर दिनांक 19 तारखेला हर्षल आणि रवीचा त्रिकोण योग होणार आहे. रवी जो की तुमच्या तृतीयात भ्रमण करेल आणि जो हर्षल तुमच्या व्ययात भ्रमण करतोय, दोघांचा त्रिकोण योग शुभफलदायी राहील. काही महत्त्वपूर्ण घटना घडामोडी ज्या की तुमच्या वास्तूच्या घरातल्या फॅमिली मेंबरच्या संबंधित असेल, त्या या दरम्यान असेल. अर्थात त्या शुभफलदायी अशाच प्रकारच्या असू शकतील. याचप्रमाणे दिनांक 20 तारखेला नेपच्यून आणि रवीचा प्रतियोग होणार आहे तुमचा चतुर्थ आणि दशम स्थानातून. तर घरातला जो मुख्य पुरुष असेल, महत्त्वाच्या ज्या व्यक्ती असेल, त्यांच्या थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आरोग्याचे छोटे-मोठे त्रास या दरम्यान डोकं वर करू शकतील. याचप्रमाणे दिनांक 24 तारखेला हर्षल आणि बुधाचा त्रिकोण योग सुद्धा होणार आहे. हर्षल जो की तुमच्या व्ययात भ्रमण करतोय, जो बुध तुमच्या चतुर्थात भ्रमण करतोय. दोघांचा त्रिकोण योग तुम्हाला घरातल्या ज्या व्यक्ती असेल त्यांच्या संदर्भातले काही महत्त्वपूर्ण निर्णय तुम्ही घेऊ शकाल किंवा वास्तूच्या संदर्भातले काही महत्त्वपूर्ण निर्णय किंवा चांगला तुम्हाला आयडियाज वगैरे येऊ शकतील. जर तुम्हाला नवीन वास्तू घ्यायची असेल, तर या दरम्यान तुम्हाला काही चांगल्या अपॉर्च्युनिटी वगैरे मिळू शकतील. घरातल्या व्यक्तींबरोबर नातेसंबंध चांगले राहतील. याचप्रमाणे दिनांक 25 तारखेला बुध आणि नेपच्यूनचा प्रतियोग सुद्धा होणार आहे. तुमच्यापेक्षा वयाने ज्या लहान व्यक्ती असेल, त्यांच्या संदर्भात थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. हा जो योग आहे दिनांक 25 तारखेला आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 28 आणि 29 तारखेला चतुर्थ स्थानामध्ये रवी, केतू आणि बुध, केतू या दोघांची युती होणार आहे. हा कालावधी खास करून महत्त्वाचा राहील. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या दरम्यान तुमच्या घरातलं जे वातावरण आहे, ते गढूळ होण्याची शक्यता जास्त प्रमाणात आहे. त्याचं कारण घरातल्या ज्या व्यक्ती असेल, पुरुष वर्ग असेल, त्यांच्यावर वादविवादाचे प्रसंग किंवा त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास, अशा काही संदर्भ डोकं वर करू शकतील आणि त्याच्यामुळे घरातलं वातावरण थोडंसं वेगळं होईल. या संदर्भात थोडीशी काळजी घेणं, लक्ष देणं, थोडंसं ॲडजस्ट जरा जे आहे धोरण, ते तडजोडीचं धोरण थोडंसं ठेवा.
जेणेकरून घरातलं जे वातावरण आहे ते टोकं गाठणार नाही. याकडे लक्ष देणं महत्त्वपूर्ण राहील. कारण या महिन्यामध्ये जे ग्रहणाचा जो प्रभाव आहे तो साधारण तुमच्या घरातल्या वातावरणात राहील. त्या संदर्भात थोडीशी काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील. याचप्रमाणे दिनांक 30 तारखेला शनी आणि मंगळाचा त्रिकोण योग होणार आहे. मंगळ जो की तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करतोय, तर शनी तुमच्या भाग्यस्थानात वक्री आहे. दोघांचा त्रिकोण योग शुभफल देईल. तुम्हाला जास्त प्रमाणात ऍक्टिव्ह बनवेल. महत्त्वपूर्ण कामं तुमची पूर्ण होताना दिसतील. संपूर्ण महिन्यामध्ये जो काही शीण किंवा जो काही घरातल्या फॅमिलीच्या संदर्भातले जे काही त्रास वगैरे ते बऱ्याच प्रमाणात या दरम्यान नाहीसे होतील आणि तुमच्यामधला एक कॉन्फिडन्स किंवा एनर्जी ही जबरदस्त दिसून येईल. जी कामं अडकलेली आहेत, पूर्ण होत नाही, ते या दरम्यान पूर्ण करू शकता. फिरणं वगैरे सुद्धा या दरम्यान थोडंसं जास्त होऊ शकेल. याचप्रमाणे या महिन्याच्या 2 तारखेला जी अमावास्या आहे, ही अमावास्या तुमच्या तृतीय स्थानामध्ये होणार आहे आणि पौर्णिमा आहे ती 17 तारखेला होणार आहे. तर साधारणतः जी अमावास्या आहे त्या दरम्यान स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्या. आरोग्याच्या संदर्भात त्रास होऊ शकतात. कमिटमेंट, प्रॉमिसेस यापासून थोडंसं लांब राहणं गरजेचं राहील. फिरणं वगैरे होऊ शकेल. काळजी घ्या स्वतःच्या आरोग्याच्या संदर्भात. याचप्रमाणे असं पण पाहिलं तर अमावास्या आणि पौर्णिमेला थोडंसं रविचंद्राचं आकर्षण पृथ्वीकडे थोडं जास्त असतं. आपण थोडंसं जास्त प्रमाणात इमोशनल होतो आणि इमोशनने जाऊन घेतलेले निर्णय चुकण्याची शक्यता असते. त्यामुळे या दरम्यान म्हणजे या महिन्याच्या साधारण 2 आणि 17 तारखेला कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. तर मित्रांनो, हे होतं मिथुन राशीचं सप्टेंबर 2024 करताचं संपूर्ण राशीफळ. आपल्याला हे राशीफळ कसं वाटलं नक्की कळवा. धन्यवाद.